चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी सांगता येते पहा चौरसामध्ये पहा 4 49 25 16 1 9 81 36 स्टार. तर स्टार बरोबर किती, आणि असं कळायला लागलं की सर्व वर्ग संख्या आहेत पण त्या कशात चढत्या क्रमाने मांडल्या. बघा सुरुवातीला 1 चा वर्ग घेतला, नंबर 2 2 चा वर्ग या ठिकाणी उपलब्ध आहे, 3 चा वर्ग आहे, बघा 4 चा वर्ग आहे, त्यानंतर 5 चा वर्ग आहे, 6 चा वर्ग आहे, त्यानंतर 7 चा वर्ग आहे. आता पहा, आता 9 चौरसांपैकी 7 चा वर्ग आहे, त्यानंतर जर म्हटलं तर 9 चा वर्ग आहे, बरोबर आहे. तर तर या ठिकाणी आपल्याला असं कळायला लागलं तर गाळलेलं पद म्हणजे एक 8 चा वर्ग गाळलेला आहे. म्हणजे थोडक्यात चौरसामध्ये ज्या 9 छोटे छोटे चौरस आहेत तर त्यामध्ये 1 ते 9 चे वर्ग पाहिजेत, आणि त्यामध्ये जर म्हटलं तर मध्ये 8 चा वर्ग या ठिकाणी गाळलेला होता, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 8 चा वर्ग टाकावा लागेल. म्हणजे आपलं उत्तर असेल बघा या ठिकाणी 64 म्हणजे 8 चा वर्ग. तर त्यामुळं या ठिकाणी आपल्याला 8 चा वर्ग स्टारच्या जागेवर टाकायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी सांगता येते पहा रांगेतील आडव्या लाईन मध्ये अशा काय होते तर सर्व अंकांची बेरीज ही 100 येते. पहा 27 43 30 म्हणजे थोडक्यात 27 अधिक 43 अधिक 30. बघूया, बघा 27 अधिक 43 अधिक 30 बरोबर. पहा 7 आणि 3 10, 10 0 10, 10 शी 0 हातचे आले 1, मग 2 4 6 3 7 1 8, आणि हातचा आहे बघा 2 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 हातचा 1 10, म्हणजेच किती होतात आपल्याला 100. त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी बघा 42 अधिक 49 अधिक 9 म्हणजे थोडक्यात बघा 2 आणि 9 11, 11 9 20 से 0 हातचे आले 2, त्यानंतर 4 आणि 4 8, हातचे 2 10, म्हणजे बेरीज झाली 100. त्याच पद्धतीमध्ये इथंही सांगता येते आपल्याला बघा स्टार अधिक 35 अधिक 42 बरोबर सांगता येतात आपल्याला 100. म्हणून आता स्टार बरोबर आता या ठिकाणी लागलं तर स्टार अधिक या दोघांची आधी बेरीज करून घेऊ. बघा 5 आणि 2 7, 4 आणि 3 7 बरोबर 100. म्हणून स्टार बरोबर 100 अधिक 77, समोर गेले वजा 77. मग आता या ठिकाणी आपल्याला बघा तर 10 मधून 7 गेले, खाली राहतात बघा 3. बघा 10 मधून 7 गेले, खाली राहतात 3. आता इथून हातचा येऊन झाले ते 10, एक हातचा समोर गेला राहतात 9, 9 मधून 7 गेले, मग राहतात बघा या ठिकाणी 2. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आलं तर स्टार बरोबर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे 23. म्हणजे स्टारच्या जागेवर आपण या ठिकाणी 23 ही संख्या टाकू शकतो. आणखी एकदा लक्षात घ्या काय तर आडव्या रांगेतील सर्व संख्यांची बेरीज 100 येते. आडव्या रांगेतील सर्व संख्यांची बेरीज 100 येते, आणि या ठिकाणी स्टारच्या जागेवर 23 टाकल्यानंतर आडव्या रांगेतील सर्व संख्यांची बेरीज 100 येते. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे 23. चला आता आपल्याला या ठिकाणी असं सांगता येते बघा 3 216 3. मग बाजूच्या ज्या दोन संख्या आहेत बघा त्यांची बेरीज 3 अधिक 3 आणि 6 करायचा आपल्याला घन. म्हणजे थोडक्यात 3 अधिक 3 6 चा घन, आणि म्हणून 6 चा घन येते बघा आपल्याला 216. म्हणून मधली संख्या आलेली या ठिकाणी 216. तर त्याच पद्धतीमध्ये आता इथेही बाजूच्या दोन संख्यांची बेरीज बघा काय म्हणता येते आपल्याला 7 अधिक 1 चा घन, मग 7 अधिक 1 8 चा घन, मग 8 चा घन येतो 512. म्हणून मधील संख्या आलेली आहे बघा आपल्याला 512. त्याच पद्धतीमध्ये इथे बाहेरील संख्यांची बेरीज बघा 3 अधिक 5 कंसाचा घन, म्हणजे 3 अधिक 5 8 चा घन, आणि 8 चा घन येते बघा 512. म्हणून या ठिकाणी स्टारच्या जागेवर टाकता येते आपल्याला 512, आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी 512. लक्षात घ्या एकदा पहा बाहेरील दोन संख्या 3 अधिक 3 चा घन म्हणजे 6 चा घन, आणि 6 चा घन येते 216. त्याच पद्धतीत इथे 7 अधिक 1 8, आणि 8 चा घन येते 512. मग खाली सुद्धा इथं स्टार होते आपल्याला, तर स्टारच्या जागेवर 3 अधिक 5
3 अधिक 5 चा घन, मग 3 अधिक 5 8 चा घन आणि 8 चा घन 512, म्हणून स्टार बरोबर आलेले आहे आपल्या या ठिकाणी 512. चला आता आपल्याला या ठिकाणी सांगता येते मित्रांनो, पहा 224 वजा 134, बघा 224 वजा 134 आणि ची करायची आपल्याला दुप्पट. मग 224 वजा 134, मग बघा 4तून 4 गेले, राहतात या ठिकाणी किती 0. आता 12तून 3 गेले, राहतात 9. आता 1तून 1 गेला 0, म्हणजे 90 फक्त, आणि गुणिला 2, म्हणून 90 दुणे 180, म्हणून मधली संख्या आलेली आहे बघा या ठिकाणी 180. म्हणजे काय केलं आपण, या दोन संख्यांमधील फरक, या दोन संख्यांमधील फरक आणि ची दुप्पट. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा आता 638 वजा 430 आणि ची दुप्पट, पहा ची दुप्पट. मग 638, बघा 8 मधून 0 गेले, राहतात या ठिकाणी 8. 8 मधून 0 गेले, राहतात 8. 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, 6 मधून 4 गेले 2 आणि ची दुप्पट. मग 2 16, 6 1, 2 0 1 2 4, म्हणून या ठिकाणी आले बघा 416. त्याच पद्धतीने या ठिकाणी 512 वजा 432 ची दुप्पट. मग बघा 512 वजा 432 ची दुप्पट. मग 2तून 2 गेले 0, 11तून 3 गेले 8, 4तून 4 गेले 0, म्हणजे 80 आणि ची दुप्पट. मग 80 दुणे 160, म्हणून स्टार बरोबर टाकता येते आपल्याला 160, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 160. चला आता या ठिकाणी सांगता येते मित्रांनो, बघा 9 198 11. मग 9 198 11 मध्ये जर म्हटलं तर सुरुवातीला 9 गुणिला 11 ची दुप्पट. मग 11 नम 99 गुणिला 2 ची दुप्पट. म्हणजेच बघा 2 नम 18, 8 1, 2 नम 18 अधिक 1 19, म्हणजे 198. म्हणजेच काय, बाहेरील दोन संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 198. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा काय करता येईल आपल्याला, 12 गुणिला 5 आणि ची दुप्पट, म्हणून 12 पंचे 60 ची दुप्पट बघा, आणि मग येते आपल्याला 120, म्हणून मधली संख्या आलेली आहे बघा या ठिकाणी 120. त्याच पद्धतीत आता या ठिकाणी 17 गुणिला 18 आणि ची दुप्पट. मग सरळ सरळ 17 8 136, 6 हातचे 13, 17 1 17 आणि हातचे 13, म्हणजे 17 आणि 3 20 आणि 10 30, म्हणजे आले आपल्याला 306 बरोबर. म्हणून आपल्या या ठिकाणी स्टार बरोबर पहा. आता 17 गुणिला 18 सांगितलं आपल्याला काय, तर 17 8 36, मग 17 8 36 नाशे 136 6 हातचे आले 13, परत 17 1 17 अधिक 13 30, म्हणजे 306 गुणिला 2, म्हणजे ची दुप्पट. मग 2 1 12 2 हातचे आले 2 0 0 81 2 3 6, म्हणजे आपल्या या ठिकाणी 17 गुणिला 18 ची दुप्पट आलेली आहे 612, म्हणून स्टार बरोबर टाकता येते बघा आपल्याला या ठिकाणी 612, म्हणजे स्टारच्या जागेवर या ठिकाणी आपल्याला टाकता येते 612. चला आता या ठिकाणी सांगता येते आपल्याला, तर उभ्या स्तंभातील सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी 217 येते. तर ती येण्यासाठी स्टारच्या जागेवर काय टाकावे लागेल बघा, सुरुवातीला करून भाऊ. बघा आता 2 अधिक 8 10, 10 अधिक 7 17, 17 7 हातचे आले 1, त्यानंतर 9 अधिक 6 15, 15 अधिक 5 20, 20 अधिक 1 121, म्हणजे 217. काय येत आहे या ठिकाणी, तर उभ्या स्तंभातील सर्व संख्यांची बेरीज झाली 217. मग या ठिकाणी पाहू, पहा 8 अधिक 4 12, 12 अधिक 5 17, 7 हातचे आले 1, 9 अधिक 8 17, 17 अधिक 3 20, 20 अधिक 1 21, म्हणजे यांची बेरीज पण आली 217. म्हणून या ठिकाणी आता थोडंसं आडव्या मांडणीमध्ये घेऊ. बघा 17 अधिक 43 अधिक स्टार बरोबर 217, म्हणून 17 अधिक 43 होतात आपल्याला 60 अधिक स्टार
बरोबर येतात 217, म्हणून स्टार बरोबर 217, स्टार बरोबर 217 आणि स्टार सोबत अधिक मध्ये असणारे 60 समोर गेले वजा मध्ये, म्हणून 217 वजा 60, म्हणून स्टार बरोबर 7 मधून 0 गेले 7, आता इथं 10 मधून 6 गेले 4, इथं 81 1, म्हणून आपल्याला उत्तर येतं इथं 147, म्हणून स्टार बरोबर 147, तर स्टारच्या जागेवर टाकू शकतो बघा आपण 147, आणि बघ त्यानंतर आपली बेरीज होणार तो उभ्या स्तंभातील सर्व संख्यांची 217, म्हणून आपण त्या ठिकाणी टाकलेले 147. चला आता या ठिकाणी आपल्याला सांगता येते बघा 49 13 36, म्हणजे थोडक्यात बघा काय करतो आपण, 49 चे वर्गमूळ अधिक 36 चे वर्गमूळ बरोबर 13 येतात. म्हणजे थोडक्यात 49 चे वर्गमूळ 7 अधिक 36 चे वर्गमूळ 6, आणि म्हणून 7 अधिक 6 बरोबर येतात आपल्याला 13, म्हणजे मधली संख्या, म्हणजे बाहेरील दोन संख्यांच्या वर्गमूळाची बेरीज बरोबर मधील संख्या. त्याच पद्धतीत इथं 100 चे वर्गमूळ बघा, 100 चे वर्गमूळ अधिक 25 चे वर्गमूळ, 100 चे वर्गमूळ 10 अधिक 25 चे वर्गमूळ 5, आणि बरोबर येतात 15, म्हणून मध्ये आलेले त्या ठिकाणी 15. त्याच पद्धतीमध्ये इथं पहा वर्गमुळात 196 अधिक वर्गमुळात 169, म्हणजेच पहा 196 चं वर्गमूळ 14 अधिक 169 चं वर्गमूळ 13, आणि बरोबर 4 आणि 3 7 1 1 2, म्हणजे स्टार बरोबर सांगता येते आपल्याला 27, म्हणजे स्टारच्या जागेवर या ठिकाणी टाकावं लागणार आपल्याला 27. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय सांगता येते, तर आडव्या रांगेतील संख्यांची बेरीज किती येते बघा, 9 अधिक 17 अधिक 8 बरोबर, बघा 9 अधिक 7 जर म्हटलं तर 16, 16 अधिक 8 24, 4 हातचे आले 2, मग 1 अधिक 2 बरोबर 3, म्हणजे 34, म्हणजे आडव्या रांगेतील सर्व संख्यांची बेरीज झाली आपल्याला 34. नंबर 2 मध्ये खाली बघू बघा, 17 अधिक 14 अधिक 3 म्हणजे 17 अधिक 3 20, 20 अधिक 14 बरोबर 34. त्याच पद्धतीमध्ये इथे पहा 20 अधिक स्टार अधिक 1 बरोबर 34, तर 20 अधिक 1 बरोबर 21 अधिक स्टार बरोबर 34, तर स्टार बरोबर 34 आणि वजा 21, म्हणून स्टार बरोबर 4 मधून 1 गेले 3, 3 मधून 2 गेले 1, म्हणजे स्टार बरोबर 13, म्हणजे स्टारच्या जागेवर आपण या ठिकाणी टाकू शकतो 13, म्हणजे आपलं उत्तर आहे या ठिकाणी 13. बघा आता या ठिकाणी आपल्याला सांगता येते पहा 4 52 6 मध्ये पहा 4 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग, बघा काय करतोय आपण 4 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग, म्हणजे बाहेरील संख्यांच्या वर्गाची बेरीज, मग 4 चा वर्ग 16 अधिक 6 चा वर्ग 36, मग सांगता येते आपल्याला 6 अधिक 6 12, 2 हातचे आले 1, 1 3 4 हातचे 1 5, म्हणून मधली संख्या मिळाली आपल्याला 52, म्हणजे बाहेरील संख्यांच्या वर्गाची बेरीज बरोबर मधील संख्या. मग बघा या ठिकाणी मग 9 चा वर्ग अधिक 13 चा वर्ग, 9 चा वर्ग अधिक 13 चा वर्ग, 9 चा वर्ग बरोबर 81 अधिक 13 चा वर्ग बरोबर 169, बरोबर 9 1 10, 0 हातचे आले 1, 8 अधिक 6 14, 14 अधिक 1 15, 5 हातचे आले 1, 1 हातचे 1 2, म्हणजेच आपल्याला मिळाले 250, म्हणजे बाहेरील संख्यांच्या वर्गाची बेरीज बरोबर येते आपल्याला मधील संख्या. मग त्याच पद्धतीत इथं पण बघा 7 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग, मग 7 चा वर्ग 49 अधिक 2 चा वर्ग 4, म्हणून येते आपल्याला 53, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 53, म्हणजे 7 च्या जागेवर टाकता येते बघा आपल्याला 53, म्हणजे बाहेरील संख्यांच्या वर्गाची बेरीज बरोबर सांगता येते आपल्याला मधील संख्या. बघा आता आपल्याला या ठिकाणी सांगता येते बघा 24 16 ची 3 पट, म्हणजे 24 अधिक 16 ची बेरीज आणि ची 3 पट, मग 24 अधिक 16 बघा 6 आणि 4 10, 0 हातचे आले 1, 2 आणि 1 3 अधिक 1
4 ची 3 पट म्हणजे 24 अधिक 16 बरोबर 40 ची 3 पट म्हणजे बरोबर सांगता येते बघा आपल्याला 40 त्रिक 120 म्हणून पहा दोन संख्यांची बेरीज ची 3 पट म्हणजे 120. त्याच पद्धतीमध्ये इथं पहा 35 अधिक 55 ची 3 पट पहा 35 अधिक 55 ची 3 पट मग 5 5 10 0 4 1 3 5 8 अधिक 1 9 ची 3 पट म्हणजे 90 त्रिक 270 म्हणून आले या ठिकाणी 270. त्याच पद्धतीमध्ये इथं पहा 19 अधिक 37 ची 3 पट बघा 19 अधिक 37 9 अधिक 7 16 6 4 1 1 3 4 1 हातचा 5 ची 3 पट म्हणजे 3 सके 18 6 8 4 1 3 5 15 अधिक 1 16 म्हणजे 168 म्हणजे स्टार बरोबर येते बघा आपल्याला या ठिकाणी 168 म्हणजे आपलं उत्तर येते या ठिकाणी 168. आपण स्टारच्या जागेवर टाकू शकतो. एकदा लक्षात घ्या मित्रांनो काय केलं आपण 24 अधिक 16 ची 3 पट म्हणजे ते आपल्याला 40 गुणिले 3 बरोबर 120. त्यानंतर 35 अधिक 55 म्हणजे 35 अधिक 55 ची 3 पट मग 35 अधिक 55 90 ची 3 पट म्हणून 270 म्हणून आले आपल्याला 270. मग नंतर 19 अधिक 37 पहा 19 अधिक 37 ची 3 पट म्हणजे पहा 19 अधिक 37 बरोबर 56 ची 3 पट म्हणजे 168 म्हणून या ठिकाणी स्टार बरोबर टाकू शकलो आपण 168. बघा आता या ठिकाणी आपल्याला सांगता येते बघा 68 38 72. तर मग यामध्ये 72 वजा 38 ची दुप्पट बरोबर आहे ना 68 म्हणजे बघा 72 वजा 38 आणि ची दुप्पट मग 72 वजा 38 बघा 12 मधून 8 गेले 4 त्यानंतर इथून आजचा गेला राहिले 6 6 मधून 3 गेले 3 आणि ची दुप्पट म्हणजे बघा 2 8 2 6 आणि म्हणून मिळाले आपल्याला 68 म्हणजे 72 वजा 38 ची दुप्पट बरोबर येते 68. त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी बघा 187 वजा 137 वजा आणि येतात आपल्याला 87 आणि ची करायची आपल्याला दुप्पट मग 137 वजा 87 7 मधून 7 गेले 0 13 मधून 8 गेले 5 त्यानंतर हा एक हातचा गेलता म्हणजे इथं राहिले आता 0 ची दुप्पट म्हणजेच 50 गुणिले 2 बरोबर येतात आपल्याला 100 म्हणून आले या ठिकाणी 100. त्याच पद्धतीमध्ये बघा आता 54 वजा 30 आणि ची दुप्पट मग 4तून 0 गेले 4च 5तून 3 गेले 2 आणि ची दुप्पट म्हणजे 2 8 आणि 2 4 म्हणून 48 म्हणून स्टार बरोबर टाकता येते आपल्याला 48 किंवा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे बघा 48. चला आता या ठिकाणी सांगता येतं मित्रांनो आपल्याला बघा 16 64 8 म्हणजे थोडक्यात 16 चे वर्गमूळ अधिक 64 चे घनमूळ बघा 64 चे घनमूळ मग 16 चे वर्गमूळ 4 अधिक 64 चे घनमूळ 4 आणि 4 अधिक 4 बरोबर 8. तर या ठिकाणी मिळाले आपल्याला 8. त्याच पद्धतीमध्ये इथं पहिल्या संख्येचा म्हणजे 81 चा वर्गमूळ अधिक 27 चे करायचे आपल्याला घनमूळ बरोबर आहे. मग सरळ 81 चे वर्गमूळ 9 अधिक 27 चे घनमूळ 3 आणि 9 अधिक 3 बरोबर होतात आपल्याला 12 म्हणून इथे मिळाले बघा आपल्याला 12. त्याच पद्धतीमध्ये इथं 169 चे वर्गमूळ अधिक 343 चे घनमूळ बघ सरळ 169 चे वर्गमूळ 13 अधिक 343 चे घनमूळ 7 आणि बरोबर 13 अधिक 7 बरोबर 20 म्हणजे सरळ आहे की स्टारच्या जागेवर आपण टाकू शकतोय बघा या ठिकाणी 20 किंवा स्टारची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 20. बघा आता या ठिकाणी सांगता येते आपल्याला बघा 14 288 82 बघा मधली संख्या मोठी आहे म्हणजे बाहेरील संख्यांवर क्रिया करून मधली संख्या मिळते. तर बघा काय करायचे तर 14 अधिक 82
म्हणजे बाहेरील संख्यांची बेरीज 14 अधिक 82 ची 3 पट. मग 14 अधिक 82 4 आणि 2 6 1 8 9 ची 3 पट. म्हणजे 3 सके 18 8 आले 3 नम 27 अधिक 1 28. म्हणून मिळाले आपल्याला मधील संख्या 288. त्याच पद्धतीमध्ये 65 अधिक 85 बघा 65 अधिक 85 ची 3 पट. मग 65 अधिक 85 5 5 10 0 हातचे आले 6 8 14 हातचे 1 15 आणि ची 3 पट. मग 3 0 0 3 5 15 5 हातचे आले 1 3 1 3 हातचे 1 4. म्हणून मिळाले आपल्याला 450. मग त्याच पद्धतीमध्ये 90 अधिक 30 ची 3 पट बरोबर स्टार. मग मग 90 अधिक 30 ची 3 पट. 90 अधिक 30 120 ची 3 पट. मग 3 0 0 3 2 6 3 1 3 म्हणजे 360. म्हणून स्टार बरोबर आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी 360. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आपलं उत्तर म्हणजे स्टारची किंमत आलेली आहे बघा 360. बघा आता या ठिकाणी आपल्याला उभ्या स्तंभातील संख्यांच्या बेरजेवर आधारित आहे बरोबर आहे. मग बघा उभ्या स्तंभातील संख्यांची बेरीज म्हणजे 18 अधिक 16 अधिक 20 बघा 8 अधिक 6 14 14 अधिक 0 14 14 4 हातचे आले 1 मग 1 2 2 4 हातचा 1 5 यांची बेरीज आलेली आहे बघा 54. त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी बघा आता 33 अधिक 9 म्हटलं तर 42 42 अधिक 12 म्हणजे सांगता येतात आपल्याला 54. म्हणजे या स्तंभातील संख्यांची बेरीज येते 54. मग या स्तंभातील संख्यांची बेरीज सुद्धा किती येणार 54. मग 54 येण्यासाठी स्टारच्या जागेवर काय टाकावं लागेल. मग थोडक्यात बघा 24 अधिक 29 अधिक स्टार बरोबर सांगता येतात आपल्याला 54. मग यांची बेरीज करून घेऊ. पहा 9 4 13 3 हातचे आले 1 2 2 4 हातचे 1 5 अधिक स्टार बरोबर सांगता येते आपल्याला 54 आणि स्टार बरोबर सांगता येते आपल्याला 54 वजा 53 आणि म्हणून स्टार बरोबर सांगता येते 1. म्हणजे स्टारची किंमत बरोबर मिळाली आपल्याला या ठिकाणी 1. बघा आता या ठिकाणी सांगता येते आपल्याला आडव्या स्तंभातील संख्यांची बेरीज. बघा मग आता 3 अधिक 4 7 अधिक 3 10 0 हातचे आले 1. त्यानंतर 2 अधिक 5 7 अधिक 7 14 अधिक हातचा 1 म्हटलं तर 15 म्हणजे 150. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं तर आडव्या स्तंभातील संख्यांची बेरीज किती आली या ठिकाणी 150. त्याच पद्धतीने इथं 5 0 2 2 8 10 10 0 हातचे आले 1 5 अधिक 6 11 अधिक 3 14 अधिक हातचा 1 15 म्हणजे या ठिकाणी बेरीज आलेली आहे 150. म्हणून याही ठिकाणी बेरीज येणार बघा आता आपल्याला 150. पण मग आता स्टारच्या जागेवर काय टाकावं लागेल तर मग बघा बघा आता आपल्याला सांगता येते तर 12 अधिक 37 अधिक स्टार बरोबर सांगता येतात आपल्याला 150. 12 अधिक 37 अधिक स्टार बरोबर 150. मग 12 अधिक 37 बघा 37 आणि 10 47 आणि 2 49 अधिक स्टार बरोबर सांगता येतात आपल्याला 150. आणि म्हणून म्हणून स्टार बरोबर सांगता येतात आपल्याला आता बघा 150 वजा 49. म्हणून म्हणून बघा 150 वजा 49 म्हणजे स्टार बरोबर सांगता येतात आपल्याला 101. म्हणून स्टारच्या जागेवर टाकता येते या ठिकाणी आपल्याला 101. म्हणून स्टारची किंमत मिळालेली आहे बघा आपल्याला 101. चला आता या ठिकाणी सांगता येते बघा 196 7 आणि 49. म्हणजे थोडक्यात बघा 196 चे वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात 196 वजा वर्गमुळात 49 म्हणजे 196 चे वर्गमूळ वजा 49 चे वर्गमूळ बरोबर 196 चे वर्गमूळ 14 वजा 49 चे वर्गमूळ 7 आणि 14 वजा 7 बरोबर 7. म्हणून मधली संख्या आलेली या ठिकाणी 7. त्याच पद्धतीमध्ये इथं बघा वर्गमुळात 256 वजा वर्गमुळात 169 बरोबर मग 256 चे वर्गमूळ 16 वजा 169 चे वर्गमूळ 13 16 वजा 13 बरोबर आली मधली संख्या 3. त्याच पद्धतीमध्ये इथं बघा वर्गमुळात 81 वजा वर्गमुळात स्टार बरोबर
सांगता येतात आपल्याला 6. म्हणून म्हणून आता 81चे वर्गमूळ 9 वजा वर्गमुळात स्टार बरोबर सांगता येतात आपल्याला 6. म्हणून वर्गमुळात वजा वर्गमुळात स्टार बरोबर 6. आता हे अधिक 9 समोर गेल्यानंतर होणार वजा 9. म्हणून वजा वर्गमुळात स्टार बरोबर अधिक 6 वजा 9 म्हणजे येतात आपल्याला वजा 3. मग दोनही साईडला वजा वजा चिन्ह, तर वजा वजा चिन्ह या ठिकाणी कटले म्हणजे फक्त वर्गमुळात स्टार बरोबर राहतात 3. आणि म्हणून म्हणून 3 बरोबर वर्गमुळात 9 म्हणजे 3चा वर्ग या ठिकाणी टाकायचा स्टारच्या जागेवर. म्हणजेच काय तर स्टार बरोबर सांगितलं गेलं आपल्याला 9. म्हणजे म्हणजे या ठिकाणी सांगता येते बघा आपल्याला स्टार बरोबर 9 किंवा स्टारच्या जागेवर किंमत टाकता येते आपल्याला या ठिकाणी 9. चला आता या ठिकाणी सांगितलं जाते बघा आपल्याला पहा बाहेरील संख्यांची बेरीज म्हणजे थोडक्यात 81 अधिक 97 आणि ची निमपट म्हणजे भागीला 2. मग बघा 81 अधिक 97 भागीला 2 पट. बघा 81 अधिक 97 भागीला 2 म्हणजे त्या बेरजेची निमपट. मग 1 अधिक 7 8 8 अधिक 9 17 ची निमपट. मग 2 16 17 मधून 16 गेले खाली राहते 1 झाले 18 2 18 म्हणून आले या ठिकाणी बघा 89. त्याच पद्धतीमध्ये बघा 49 अधिक 17 ची निमपट. मग 9 अधिक 7 16 सी 6 हातचे आले 1 4 अधिक 1 5 हातचे 1 6 म्हणजे 66 भागीला 2 म्हणजे 2 6 आणि 2 6 म्हणजे आले या ठिकाणी 33. त्याच पद्धतीमध्ये बघा 45 अधिक 41 ची निमपट म्हणजे भागीला 2 म्हणजे मग 5 अधिक 1 6 4 अधिक 4 8 भागीला 2 बेचूक 8 बेत्रिक 6 म्हणून स्टार बरोबर आलेले आहेत बघा आपल्याला या ठिकाणी 43 किंवा स्टारची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 43. बघा आता या ठिकाणी आपल्याला असं सांगता येते बघा आता आडव्या लाईनींमध्ये कसा संबंध आहे. आडव्या लाईनींमध्ये बघा या पहिल्या 13 मध्ये 2 मिळवले मिळतात 15 15 मध्ये 2 मिळवले मिळतात 17. तर नंबर 2 ची लाईन बघा 18 मध्ये 4 मिळवल्यावर होतात 22 22 मध्ये 4 मिळवल्यावर होतात 26. त्याच पद्धतीमध्ये 23 मध्ये 23 मध्ये 6 मिळवल्यावर मिळतात 29 म्हणजे 29 मध्ये पण 6 मिळवा म्हणजे मिळेल 29 मध्ये पण 6 मिळवा म्हणजे मिळेल समोरील संख्या म्हणजे ती स्टारच्या जागेवरील संख्या येते आपल्याला 35. पुन्हा एकदा लक्षात घ्या फरक या ठिकाणी +2 होत चालतात. मग 13 अधिक 2 15 15 अधिक 2 17 तर या ठिकाणी +4 होत चालतात. 18 अधिक 4 22 22 अधिक 4 26 तर या ठिकाणी +6 होत चालतात. बघा 23 अधिक 6 बरोबर 29 29 अधिक 6 बरोबर 35 यामध्ये आपल्याला सांगता येतात. बघा आता आपल्याला या ठिकाणी 238 63 112 असं सांगता येते बघा 238 वजा 112 ची निमपट 238 वजा 112 ची निमपट बरोबर 63. मग बघा कसे येतात बघा आता या ठिकाणी 8 मधून 2 गेले 6 राहतात 3 मधून 1 गेला 2 राहतात 2 मधून 1 गेला 1 राहते ची निमपट म्हणजे 2 12 आणि 2 6 म्हणून मधील संख्या आली आपल्याला या ठिकाणी 63. त्याच पद्धतीमध्ये बघा 504 वजा 384 ची निमपट म्हणून 4 मधून 4 गेले राहतात 0 10 मधून 8 गेले राहतात 2 आणि 4 मधून 3 गेले राहतो 1 ची निमपट म्हणजे 2 12 0 म्हणून आले या ठिकाणी 60. त्याच पद्धतीमध्ये बघा 230 वजा 120 ची निमपट म्हणून 0 मधून 0 गेले 0 3 2 गेले 1 2 1 गेले 1 ची निमपट म्हणजे बघा 2 पंचे 10 11 मधून 10 गेले बाकी राहतो 1 झाले 10 परत 2 पंचे 10
म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे बघा 55. म्हणजे स्टार बरोबर टाकू शकतो आपण या ठिकाणी 55. बघा आता या ठिकाणी आपल्याला असं सांगता येते बघा 1 3 8 मग काय तर 1 चे घनमूळ अधिक 8 चे घनमूळ मग 1 चे घनमूळ 1 अधिक 8 चे घनमूळ 2 1 अधिक 2 बरोबर 3 म्हणून मधील संख्या येते आपल्याला 3. त्याच पद्धतीमध्ये पहा घनमुळात 125 अधिक घनमुळात 216 बरोबर पहा 125 चे घनमूळ 5 अधिक 206 चे घनमूळ 6 6 अधिक 5 बरोबर 11 म्हणून या ठिकाणी येतात 11. त्याच पद्धतीमध्ये बघा घनमुळात 64 अधिक घनमुळात 27 बरोबर मग 64 चे घनमूळ 4 अधिक 27 चे घनमूळ 3 4 अधिक 3 बरोबर 7. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे बघा 7. म्हणजे स्टारच्या जागेवर आपण या ठिकाणी टाकू शकतो 7. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर क्रमशः फरकातील फरकानुसार या ठिकाणी काय सांगता येतं आपल्याला वाढत जात आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा 36 अधिक 5 बघा वरती लिहूया आपण 36 अधिक 5 बरोबर 41. आता 41 अधिक 6 बरोबर सांगता येतात 47. पहा 41 अधिक 6 47. 47 अधिक 7 बघा 47 अधिक 7 बरोबर सांगता येतात 54. आता 54 अधिक 8 54 अधिक 8 म्हटलं तर 62 बघा आता 62 अधिक 9 62 अधिक 9 बरोबर झाले आपल्याला 71. आता 71 अधिक 10 बरोबर होतात 81. 81 अधिक 11 बरोबर होतात बघा आपल्याला 92. बघा 81 अधिक 11 बरोबर झाले आपल्याला 92 आणि 92 अधिक 12 बघा मग 92 अधिक 12 मग 2 2 4 9 1 10 म्हणून होतात आपल्याला 104. म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं 104 किंवा स्टारच्या जागेवर आपण टाकू शकलो 104. बघा आणखी एकदा 36 अधिक 5 41. 41 अधिक 6 47. 47 अधिक 7 54. 54 अधिक 8 62. 62 अधिक 9 81 सॉरी 62 अधिक 9 71. 71 अधिक 10 81. 81 अधिक 11 बरोबर 92 आणि 92 अधिक 12 बरोबर 104. म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बघा 104. चला आता आपल्याला या ठिकाणी असं सांगता येतं बघा 225 वजा 115 ची 3 पट. मग 225 वजा 115 5 मधून 5 गेले 0 2तून 1 गेला 1 2तून 1 गेला 1 आणि ची 3 पट. मग 3 0 0 बघा 3 0 0 3 1 3 आणि 3 1 3 म्हणून मधली संख्या मिळाली आपल्याला 330. त्याच पद्धतीमध्ये बघा 190 वजा 130 आणि ची 3 पट. बघा 190 वजा 130 ची 3 पट. मग पहा 0 मधून 0 गेले 0 9 मधून 3 गेले 6 1तून 1 गेला 0 ची 3 पट. म्हणजे 60 त्रिक 180 म्हणून मधील संख्या आली आपल्याला 180. त्याच पद्धतीमध्ये बघा 187 वजा 112 आणि ची 3 पट. मग 7 मधून 2 गेले 5 8 मधून 1 गेला 7 1 मधून 1 गेले 0 म्हणजे राहतात 3 आणि म्हणून 3 5 15 5 हातचे आले 3 7 21 अधिक हातचे 1 22 म्हणजे या ठिकाणी आपलं स्टार बरोबर उत्तर मिळालेलं आहे बघा 225 किंवा स्टारची किंमत आलेली आहे आपल्याला 225. बघा आता या ठिकाणी सांगता येते बघा आपल्याला 63 240 57 म्हणजेच थोडक्यात 63 अधिक 57 आणि ची दुप्पट. मग 63 अधिक 57 ची दुप्पट बरोबर 240. बघा एकदा बघा 7 आणि 3 10 0 हातचे आले 6 आणि 5 11 हातचे 1 येतात आपल्याला 12 आणि ची दुप्पट. म्हणजे
बे 0 0 बे 2 4 बे 1 बे म्हणजे 240. त्याच पद्धतीमध्ये बघा 46 अधिक 19 आणि ची दुप्पट. मग 46 अधिक 19 मग 9 अधिक 6 15 शी 5 हातची आले 1 4 अधिक 1 5 अधिक 1 6 ची दुप्पट. म्हणजे बे पंचे 10 शी 0 हातची आले 1 बे सका 12 अधिक हातचे 1 13 म्हणजे येतात बघा इथं 130. मग त्याच पद्धतीमध्ये 13 अधिक 37 ची दुप्पट. पहा 13 अधिक 37 आणि ची सांगता येते आपल्याला दुप्पट. मग 13 अधिक 37 7 आणि 3 10 शी 0 हातचे आले 1 3 4 हातचा 1 5 आणि ची दुप्पट म्हणजे येतात आपल्याला 100. म्हणजे स्टार बरोबर या ठिकाणी सांगितलं जातात आपल्याला 100 किंवा स्टारची किंमत या ठिकाणी येते आपल्याला 100. बघा आता आपल्याला या ठिकाणी सांगता येते बघा 225 12 81 म्हणजे थोडक्यात 225 वर्गमुळात अधिक 81 वर्गमुळात भागीला 2 म्हणजे 225 चे वर्गमूळ अधिक 81 चे वर्गमूळ भागीला 2 म्हणजे 225 चे वर्गमूळ 15 अधिक 81 चे वर्गमूळ 9 भागीला 2 म्हणजे 15 अधिक 9 बरोबर 24 भागीला 2. 24 भागीला 2 बरोबर येतात 12. म्हणून या ठिकाणी मिळाले बघा आपल्याला 12. त्याच पद्धतीमध्ये इथे 169 चे वर्गमूळ अधिक 49 चे वर्गमूळ भागीला 2 म्हणजे 169 चे वर्गमूळ 13 अधिक 49 चे वर्गमूळ 7 भागीला 2 13 अधिक 7 20 भागीला 2 बरोबर येतात आपल्याला या ठिकाणी 10. त्याच पद्धतीमध्ये इथं बघा एक वर्गमुळात 121 अधिक वर्गमुळात स्टार भागीला 2 बरोबर सांगता येतात आपल्याला 7. तर स्टार बरोबर किती. मग सुरुवातीला बघा 121 चे वर्गमूळ बघा या ठिकाणी 121 चे वर्गमूळ 11 अधिक 121 चे वर्गमूळ 11 अधिक वर्गमुळात स्टार भागीला 2 बरोबर सांगता येतात आपल्याला 7. म्हणून आता या ठिकाणी समोर घेऊया. बघा आता या ठिकाणी 11 अधिक वर्गमुळात स्टार बरोबर 7 आणि भागाकारातील 2 समोर गेले या ठिकाणी गुणाकारात. भागाकारातील 2 समोर गेले गुणाकारात. म्हणून 11 अधिक वर्गमुळात स्टार बरोबर 7 दुणे 14. म्हणून वर्गमुळात स्टार बरोबर 14 अधिक 11 समोर गेल्यावर झाले वजा 11. म्हणून वर्गमुळात स्टार बरोबर 14 अधिक 11 बरोबर 3 म्हणजे स्टारच्या जागेवर आता 3 चा वर्ग टाकावा लागेल म्हणजेच वर्गमुळात 9 बरोबर 3. म्हणून स्टार बरोबर मिळाले आपल्याला या ठिकाणी 9 किंवा स्टारच्या जागेवर या ठिकाणी टाकू शकतो बघा आपण 9. बघा आता या ठिकाणी आपल्याला टोटल चौरसामध्ये 9 चौरस आहेत. तर त्यामध्ये क्रमशः बघा 2 4 बघा 2 4 6 8 10 12 14 16 असे वर्ग दिले. म्हणजे 2 चा वर्ग 4 आहे इथं. त्यानंतर 4 चा वर्ग 16 आहे इथं. त्यानंतर 6 चा वर्ग 36 आहे इथं. 8 चा वर्ग 64 आहे इथं. 10 चा वर्ग 100 आहे इथं. 12 चा वर्ग 144 आहे इथं. त्यानंतर 14 चा वर्ग 196 आहे इथं. त्यानंतर 16 चा वर्ग 256 आहे इथं. आता स्टारच्या जागेवर काय येणार आपल्याला तर 18 चा वर्ग. 18 चा वर्ग बरोबर येते 324. म्हणून स्टारच्या जागेवर टाकावं लागेल आपल्याला या ठिकाणी 324. म्हणजे क्रमशः 2 4 6 8 10 12 14 16 18 अशा समसंख्यांचे वर्ग या ठिकाणी आपल्याला दिलेले होते. म्हणून आपल्याला 18 चा वर्ग या ठिकाणी टाकायचा होता. बघा आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला सुरुवातीला सर्वात लहान संख्या 2 बरोबर आहे. मग या 2 सर्वात लहान संख्या 2 मध्ये 5 मिळाले 7 बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पहिली संख्या 2च दुसरी मिळाली 7. आता तिसरी संख्या 7 मध्ये 10 मिळवा बरोबर होतात आपल्याला 17. आता चौथी संख्या काय करायचे तर 17 मध्ये 15 मिळवा. मग काय तर बघा 7 अधिक 5 12 शी 2 चाले 1
1 2 हातचे 1 3 म्हणून मिळाले आपल्याला या ठिकाणी 32. काय करतोय बघा ना, बघा आपण काय केलं, 0 5 10 15 20 25 अशा पद्धतीमध्ये मिळवतोय, बरोबर आहे. मग आता 32 मध्ये 20 मिळवा, मग होतात किती आपल्याला 42 52 म्हणून मिळाले आपल्याला 52. बघा आता 52 मध्ये 25 मिळवा, मग 52 मध्ये 25, मग 2 अधिक 5 7, 5 अधिक 2 7 म्हणजे मिळाले आपल्याला 77. आता 77 मध्ये 30 मिळवा, मग 7 0 7 7 3 10 म्हणून झाले आपल्याला 107. आता बघा आता आपल्याला 1 2 3 4 5 6 7 संख्या मिळाल्या. आता 8वी आणि 9वी, मग बघा आता 107 मध्ये किती 35 मिळवा, मग काय होतात बघा 7 अधिक 5 12 अशी 2 हातचे आले 1. आता 0 1 3 मग हातचे 1 4 आणि 101 142. आणि आता 9 नंबरची संख्या 142 मध्ये 40 मिळवा, मग पहा 2 0 2 4 4 8 1 81 म्हणजेच या ठिकाणी स्टारच्या जागेवर येतात आपल्याला 182. बघा मित्रांनो काय केलं, बघा पहिले सर्वात लहान संख्या 2 मध्ये 0 मिळवले, मग त्या आलेल्या 2 मध्ये 5 मिळवले, मग आलेल्या 7 मध्ये 10 मिळवले, आलेल्या 17 मध्ये 15 मिळवले, आलेल्या 32 मध्ये 20 मिळवले, आलेल्या 52 मध्ये 25. म्हणजे बघा 0 5 10 15 20 25 30 35 40 या पद्धतीमध्ये आपण मिळवत गेलो आणि शेवटी आपल्याला मिळालेले बघा या ठिकाणी 182.